ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्यातून आपल्याला हवे असलेल्या कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्व बंधू भगिनींकडे वेळ असेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. त्यामुळे काय होतं, त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिला की लगेच आपल्या बंधू भगिनींना ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे समजते व त्यात रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सुमारे 89 नंबरची कंपनी असलेल्या मुथूट फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मुथूट फायनान्स आणि मुथूट फायनान्स ही कंपनी फायनान्स सेक्टरमधील NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स सेक्टर ह्या श्रेणीतील आहे. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, IRFC, चोला इन्व्हेस्ट, टाटा कॅपिटल, बजाज होल्डिंग, L&T फायनान्स, HDB फायनान्स, मोतीलाल ओसवाल. तर मित्रांनो मुथूट फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांपैकी किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि मित्रांनो, ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी मी ऑलरेडी बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, IRFC ह्या कंपन्यांच्या अभ्यासाचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा व त्यांची तुलना म्हणजे एका सेक्टरमधील अनेक कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ पहा. त्यातून तुम्हाला कोणती कंपनी उत्तम आहे याचा एक आत्मविश्वास मिळेल. तर आज मी मुथूट फायनान्स या कंपनीच्या डिस्क्रिप्शनमध्ये यातील एका कंपनीचा म्हणजे त्याच्या स्पर्धक कंपनीतील अभ्यासाचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. तर तो तुम्ही पहा. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 28 नोव्हेंबर 2025 आणि आज मुथूट फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर 3747 रुपये 40 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी खाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची
52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52 वीक हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 3808 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 1900 रुपये. आणि आत्ता करंट व्हॅल्यूला तो शेअर 3747 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास मुथूट फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 1422 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास मुथूट फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 911 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास मुथूट फायनान्स या कंपनीचा एक शेअर्स 173 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,50,446 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 89 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीला 2025 साली 5,352 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला आहे. 2024 साली 4,467 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 3,669 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 4,031 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 3,818 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत तर ते ऑलरेडी आत्ता कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे आत्ता सर्व घटकांपैकी कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा मुथूट फायनान्स ह्या कंपनीत सुमारे 73.35% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा मुथूट फायनान्स या कंपनीत 11.58% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर पाहिले तर ते आहेत DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा मुथूट फायनान्स या कंपनीत सध्या 11.37% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण मुथूट फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीला 2021 साली 3,818 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 5,352 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय झालं आहे, तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच मुथूट फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1,422 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत म्हणजे 911 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे तो 173 रुपयाला मिळत होता,
तोच मुथूट फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 3747 रुपये 40 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं भरघोस नफा दिलेला आहे. म्हणजेच काय तर 2 वर्षापूर्वी मुथूट फायनान्स ह्या कंपनीत कमीत कमी 1422 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर बघितलं तर मुथूट फायनान्ससाठी आपण एकच शेअर जर पकडला तर मुथूट फायनान्स ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी फक्त 1422 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 911 रुपये गुंतवले असते, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 173 रुपये गुंतवले असते, तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 3747 रुपये झालेले आहेत. म्हणजेच लमसममध्ये जर बघितलं तर मुथूट फायनान्स ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी 173 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 3747 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 3747 भागिले 173 म्हणजेच जवळजवळ 21 पट एवढा नफा 10 वर्षात दिलेला आहे. म्हणजे 21 पट हा शेअर्स वाढलेला आहे. मित्रांनो 21 पट ह्या कंपनीनं नफा दिलेला आहे. तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर किती पट नफा झाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, मुथूट फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत. म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 73.55% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर मुथूट फायनान्स या कंपनीत ते भरपूर चांगले आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, मुथूट फायनान्स ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात प्रॉफिट बुकिंग किंवा एकूणच मार्केट खाली आल्यामुळे किंवा जागतिक मंदी किंवा युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह न्यूज ह्या कोणत्याही कारणाने उत्तम कंपनी जरी असली तरी तिचा शेअर्स मार्केट पूर्ण खाली आल्यामुळे खाली येत असतो व तो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण तो शेअर जो खाली येतो 52 खायपासून तो काही काळापुरताच येतो. म्हणजे मार्केट जेव्हा कव्हर व्हायला सुरुवात होईल तेव्हा सर्वात पहिल्यांदा उत्तम कंपन्यांचे शेअर्स वाढत असतात आणि ते नवीन 52 हाय लो दाखवत असतात. तर मित्रांनो 52 हाय हा नवीन दाखवत असतात. तर मित्रांनो मुथूट फायनान्स ह्या कंपनी आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे आणि तिचा शेअर्स 52 हायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ताकदीनुसार आपल्या बचतीतील रकमेतून मुथूट फायनान्स ह्या कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने सध्या खरेदी करण्यास हरकत नाही. मुथूट फायनान्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो मुथूट फायनान्स या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना कंपनी निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.